आज आहे गुरुवार आणि 19 फेब्रुवारी. छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या सगळ्यांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा. खूप चांगला आजचा दिवस आहे आणि आता मी छान अशी तयार झाले, तुम्ही बघू शकता. तर आम्हाला बोलवलेलं आहे स्वामीनं दर्शनासाठी. तर परत एकदा योग आलेला आहे. तर आता मी आवरते अक्कलकोटला जाण्यासाठी आणि लाडू आणि दादूची पण आंघोळ झालेली आहे, कपडे घालतायत ते. आणि मी नाश्त्याचं बनवून घेते. तर सोबत आहेत मी, आहो, समर्थ सम्राट, राधा आणि रोहित. राधा तर तुम्हाला सगळ्याला माहिती आहे, तर माझ्या मोठ्या दीर आणि जाऊबाईचे मुलगा आणि मुलगी. तर आम्ही सगळे मिळून चालले अक्कलकोटला. तर ते गावाकडून सकाळी लवकर निघाले, त्यांच्यासाठी मी आता नाश्ता बनवत आहे. आपण सुशीला बनवून सोबत घेऊन जाणार आहोत. तर ते बसमध्ये खातील किंवा कुठंतरी थांबल्यानंतर खातील. तर चला बनवूया. आवडा आवडा पटकन बाळांनो. सकाळी सकाळी लवकर, कारण ते गावाकडून नाश्ता न करता लवकर निघालेत. म्हणून मी आता बनवून नाश्ता घेते भरपूर. आवरा आवरा रेल्वे की बायकांचे कामं काही संपत नव्हतं आणि आपल्याला अर्धे कामं ठेवून कुठं निघावं सुद्धा वाटत नाही. किती जरी गडबड असली तर आपलं काम पूर्णच करायचं. मस्त असं सुशीला समोर झालं का? चला सुशीला तयार झाला, या खाऊन घ्या थोडा थोडा, बाकीचा पॅक करून घेते दीदीला, पप्पाला आणि दादाला. हा रोहित दादा पण आहे. रोहित दादासाठी तर चाललोय. मस्त असं लुसलुशीत. रिअल मध्ये चांगलं पिवळं दिसतंय, असं इथं का कमी दिसतंय काय माहिती. मॉर्निंग. तर मस्त असा सुशिल्याचा नाश्ता चालू आहे. नाश्ता करून कुठे जायचंय? स्वामीच्या मंदिराला, दर्शनासाठी अक्कलकोटला. चला आवरा, लाडू खा लवकर. लाडू लाडू खावा लवकर, खावा. मंदिर जायचंय, खावा खावा. खूप खुश आहेत अक्कलकोटला जाण्यासाठी. चला 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 चला. किती जरी घाई असली तर बायकाचे कामं फिक्स केल्याशिवाय घर सोडायचं नाही तर दूध नसतं. वट ना बाहेर घे भरून. दूध ठेवलं तापवायला, दूध तापवून निघूया. चला किती वाजले? 8:30. तर श्री स्वामी समर्थ. चला निघूया. सांगोल्यामधून आम्ही सोलापूर गाडी पकडलो आणि छान अशी आम्हाला एकदम नवी कॅट बस भेटली. तिकीट थोडं जास्त होतं पण एकदम कम्फर्टेबल होतं, सगळ्यांना जागा सुद्धा भेटली. त्यानंतर मग आमचा प्रवास चालू झाला बघा स्वामी समर्थाच्या दर्शनाकडे जाण्यासाठी.
आणि इतकं छान होतं ना सकाळ सकाळचं वातावरण. शिवजयंतीचे सगळं धामधूम चालू होती. पंढरपूरमध्ये पोहोचलो, त्यानंतर चंद्रभागेचं छान असं दर्शन घेतलं. सकाळ सकाळचं वातावरण तुम्ही बघू शकता. आणि शिवजयंतीची रॅली होती ही पंढरपूरमधली. सोलापूरमध्ये आम्ही बस चेंज केली. इतकी गर्दी होती बसला की काही विचारू नका. 3 बस आमच्या समोरून गेल्या, सगळ्या बस फुल. मध्ये पोहोचलो. दर्शनासाठी आम्ही रांगेमध्ये लागलो. अजिबात गर्दी नव्हती. इतकं छान दर्शन झालं ना आज. पहिल्यांदा मी इतके वेळा अक्कलकोटला गेली, पण पहिल्यांदा माझं इतकं छान दर्शन झालेलं आहे. सगळ्यांचंच आहो, समर्थ सम्राट, राधा आणि रोहित सगळ्यांचंच. आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावर स्माईल वरून तुम्हाला समजतच असेल. मागच्या वेळी जेव्हा आम्ही डिसेंबर महिन्यात गेलेलो तेव्हा खूप अशी धक्काबुक्की झाली होती, पण आज इतकं छान दर्शन झालं ना, खरंच खूप मन प्रसन्न झालं. असं दर्शन झालं. आहो सम्राट अक्कलकोटला यायचं आणि हॉटेलमध्ये जेवायचं, त्याला काय अर्थ आहे? घ्या प्रसाद घ्या. दर्शन खूप छान झालं. आता प्रसादाच्या लाईनला तर भरपूर असे लोक प्रसादासाठी आहेत. अक्कलकोटला आलं आणि हॉटेलात जेवायचं नाही, महाप्रसादच घ्यायचा म्हणून आलो. स्वामी समर्थ. मी ट्रॅफिक मध्ये अडकलोय, काय करायचं आता? या काकूचं इंस्टाग्रामला अकाउंट आहे, ते मला दाखवत होत्या.